तसं तर मी रोजच योगा क्लासला जाते, पण आज येताना काही रिकाम्या हाताने घरी परतले नव्हते. येताना मस्त अशा योगा टीचरनी ताज्या-ताज्या शेवग्याच्या शेंगा आणि कढीपत्ता दिला होता. आता म्हटलं त्याच्या अगोदर छान असं चेंज करून येऊया, त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करूया. आता शेवग्याच्या शेंगा सुरुवातीला बारीक चिरून घेतल्या, त्याच्यानंतर शेंगदाणे संपले होते भाजलेले, म्हणून सगळ्यात पहिले तर शेंगदाणे भाजून घेतले. आता आम्ही आहोत सोलापुरी, त्यामुळे कोणत्याही भाजीला सगळ्यात पहिला तर शेंगदाण्याचा कूट हवा असतो आम्हाला, त्यामुळं ते शेंगदाण्याचा कूट करून घेतला. नंतर कढईत थोडंसं तेल टाकलं, मोहरी, जिरं टाकलं, खोबरं, लसूण आणि कोथिंबीरीचा छान असं बारीक केलेला कूट टाकला. त्याच्यामध्ये छान असं परतून झाल्यानंतर मग हळद टाकली, त्याच्यानंतर लाल तरी पावडर टाकली, कोणताही भाजी मसाला टाकायचा. आता इथं मी चिकन मसाला टाकलेला आहे, धना पावडर टाकली आणि मग सगळ्यात शेवटी घरचं लाल तिखट, चटणी किंवा इसूर आपण काहीही म्हणू शकतो, तो टाकून छान असं परतून घ्यायचं. मग चिरलेले शेंगा टाकायचा आणि सगळ्यात शेवटी गरम पाणी टाकायचं. आता आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे ना तेवढं पाणी टाकून घ्यायचं. मस्त चवीपुरतं मीठ टाकायचं आणि सगळ्यात शेवटी शेंगदाण्याचा कूट टाकायचा. आता माझी एक सवय आहे, कोणतीही भाजी असो, मी कढीपत्ता न तळता तो भाजी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये शिजायला टाकते, जेणेकरून चव जास्त छान येते असं मला वाटतं. गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची आणि मस्त चमचमीत शेवग्याची शेंग रेडी होते. आता आज सरप्राईजली मी इथं सोयाबीनचा भात देखील केला होता, त्यामुळे आजच्या थाळीमध्ये मस्त चमचमीत शेवग्याची आमटी, मसाले भात आणि चपाती असा काहीसा मेनू झाला होता. चला मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.